लेट स्टार्ट आवर टुडेज व्हिडिओ. स्वतःविषयी ज्यावेळेस तुम्ही सेंटेन्स बोलता त्यावेळेस तुम्हाला जर आय असेल तर आईचं तुम्हाला माय सेल्फ करायचं आहे, हीचं हिमसेल्फ, शीचं हरसेल्फ, यूचं युअर सेल्फ आणि देचं देमसेल्फ. लक्षात ठेवा, ज्यावेळेस सेंटेन्स देईल तुम्हाला लक्षात येईल. आता बघा, जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी हे स्वतः करेन, सिम्पली सेंटेन्स बोला, आय विल डू इट माय सेल्फ. आय विल डू इट माय सेल्फ. जसं मी तुम्हाला सांगितलं, आय असेल तर माय सेल्फ करायचं आहे स्वतःविषयी बोलताना. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल तू तुझं काम स्वतः करशील, तू तुझं काम स्वतः करशील. यू विल डू युअर वर्क युअर सेल्फ. यू विल डू युअर वर्क युअर सेल्फ. यू आहे म्हणून आपण काय घेतलं, युअर सेल्फ. कधी? स्वतःविषयी बोलताना. म्हणजे ती असेल ती स्वतःविषयी बोलत असेल, किंवा तो असेल तो स्वतःविषयी बोलत असेल, आई असेल आई स्वतःविषयी बोलत असेल त्यावेळेस. तसंच तुम्हाला म्हणायचं असेल की ती स्वतः तिथे जाईल, सिम्पली शी विल गो देअर हरसेल्फ. शी विल गो देअर हरसेल्फ. आय होप तुम्हाला आता हे लक्षात आलं, ज्यावेळेस स्वतःविषयी बोलता त्यावेळेस तुम्हाला कसं बोलायचं आहे. नेक्स्ट बघा गाईज, बऱ्याचदा आपण म्हणतो की मी तुझ्याशी सहमत आहे. इंग्लिशचं सेंटेन्स होईल, आय अग्री विथ यू. आय अग्री विथ यू. आय एम अग्री विथ यू नाही. तो माझ्या मताशी सहमत आहे. ही अग्रीज विथ माय ओपिनियन. ही अग्रीज विथ माय ओपिनियन. मी इथं ES लावला आहे ॲग्रीला. क्लिअर? ते दोघे या मुद्द्यावर सहमत आहेत. बऱ्याचदा अशी सेंटेन्स आपण डेली यूज मध्ये बोलतो, पण अशा प्रकारची सेंटेन्स बोलताना थोडासा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळेच मी अशी सेंटेन्स घेतली आहे तिथे. दे बोथ ॲग्री ऑन धिस इशू. दे बोथ ॲग्री ऑन धिस इशू. मुद्दा म्हणजे काय? इशू. क्लिअर? तो मदतीसाठी ओरडत आहे. ही इज स्क्रीमिंग फॉर हेल्प. ही इज स्क्रीमिंग फॉर हेल्प. स्क्रीम करणे, ओरडणे. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की ती वेदनेने ओरडत आहे, शी इज स्क्रीमिंग इन पेन. शी इज स्क्रीमिंग इन पेन. रडून काही फायदा होणार नाही किंवा रडून काही होणार नाही, कसंही सेंटेन्स असू शकतं. इंग्लिशमध्ये बोला, क्राईंग ओंट हेल्प. क्राईंग ओंट हेल्प. गाईज, यावरती मी डिटेल एक शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे, तो बघा, तो नक्कीच तुम्हाला हेल्पफुल राहील. तिथे जाऊन काही फायदा होणार नाही. गोईंग देअर ओंट हेल्प. गोईंग देअर ओंट हेल्प. पैसे खर्च करण्याचा काही फायदा नाही. स्पेंडिंग मनी ओंट हेल्प. स्पेंडिंग मनी ओंट हेल्प. चिंता करण्याने काही होणार नाही किंवा चिंता करून काही होणार नाही. सेम तसं सेंटेन्स बनवायचं आहे. गाईज, हे सेंटेन्स तुम्ही मला काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये बनवून सांगायचं आहे. आता बऱ्याचदा तुम्ही अशी सेंटेन्स बोलला असताल, माझी बहीण लाखात एक आहे, किंवा माझा भाऊ लाखात एक आहे, किंवा माझी बहीण माझी आई लाखात एक आहे. अशा प्रकारची सेंटेन्स बोलताना तुम्हाला 1 in a millionचा यूज करायचा आहे. 1 in a million म्हणजे काय? लाखात एक. आता सेंटेन्स एक्झाम्पल बघूया. हे पुस्तक लाखात एक आहे. This book is 1 in a million. This book is 1 in a million. आता हेच सेंटेन्स तुम्हाला थोडं मोठं करून बोलायचं आहे की हे पुस्तक लाखात एक आहे, हे तू खरेदी करू शकतोस, असं मोठे सेंटेन्स बोलायचं आहे. सिम्पली, This book is 1 in a million. You can buy it. This book is 1 in a million. You can buy it. म्हणजे तुम्ही असं सेंटेन्स आता मोठंही करून बोलू शकणार आहात. जर तुम्हाला म्हणायचं असेल की माझी बहीण लाखात एक आहे, सिम्पली, माय सिस्टर इज 1 in a million. माय सिस्टर इज 1 in a million. तसंच तुम्हाला म्हणायचं असेल की माझा भाऊ लाखात एक आहे, सिम्पली, माय ब्रदर इज 1 in a million. माय ब्रदर इज 1 in a million. आय होप तुम्हाला आता हे कळालं.
नेक्स्ट बघा, मला वाटतच होतं. आपण नेहमी बोलतो. याला इंग्लिशमध्ये म्हणा, आय हॅड अ फीलिंग. आय हॅड अ फीलिंग किंवा आय थॉट, दोन्हीपैकी एक बोलू शकता. जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला वाटतच होतं की असं होणार, सिम्पली आय हॅड अ फीलिंग इट वुड हॅपन. आय हॅड अ फीलिंग इट वुड हॅपन. स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर वाचता वाचता मी झोपले. आता बऱ्याच जणांना ही सेंटेन्स कशी बनवायची माहीत असतील, बऱ्याच जणांना नसतील सुद्धा. मी एक सेंटेन्स बनवून दाखवते, तसेच दुसरे सेंटेन्स तुम्हाला बनवायचे आहेत. आय स्लेप्ट वाईल रीडिंग. आय स्लेप्ट वाईल रीडिंग. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की खेळता खेळता तो थकला, सिम्पली ॲज अ फर्स्ट सेंटेन्स, ही गॉट टायर्ड वाईल प्लेइंग. ही गॉट टायर्ड वाईल प्लेइंग. बोलता बोलता ती थकली. शी स्टॉप्ड वाईल स्पीकिंग. शी स्टॉप्ड वाईल स्पीकिंग. गाईज, हे जरी सेंटेन्स आहेत ना, तुम्ही एकदा लक्षपूर्वक जरी बघितले ना, तर इझिली तुम्ही हे डेली यूज मध्ये बोलू शकणार आहात. तेव्हा लक्षपूर्वक केअरफुली हे सेंटेन्स बघा, पहिल्यांदा बोलण्याचा प्रयत्न करा आणि नंतर डेली यूज मध्ये यूज करा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि खूप चांगल्या प्रकारे तुमची स्पीकिंग डिलिव्हरी चांगल्या प्रकारे होईल. क्लिअर? जसं तुम्ही शिकवता तसं शिकवा. बऱ्याचदा आपण हे सेंटेन्स बोलतो की जसं तू करतेस तसं कर, किंवा जसं तू बोलतेस तसं बोल. तसंच आहे, जसं तुम्ही शिकवता तसं शिकवा. टीच ॲज यू टीच. टीच ॲज यू टीच. जसं तू बोलतेस तसं बोल. स्पीक ॲज यू स्पीक. स्पीक ॲज यू स्पीक. आय होप तुम्ही आता असं बनवू शकणार आहात. तुझा बिझनेस कसा चालला आहे किंवा तुझा व्यवसाय कसा चालला आहे, बऱ्याचदा हे सेंटेन्स बोलतो. इंग्लिशमध्ये बोला, हाऊज युअर बिझनेस रनिंग. हाऊज युअर बिझनेस रनिंग. मी अजूनपर्यंत शिवी दिली नाही. आय हॅवंट अब्युज्ड येट. आय हॅवंट अब्युज्ड येट. अब्यूज करणे, शिव्या देणे. आम्ही अजूनपर्यंत जेवण केलं नाही. वी हॅवंट इटन फूड येट. वी हॅवंट इटन फूड येट. येट म्हणजे काय? अजूनपर्यंत. आता अजूनपर्यंतची सेंटेन्स आल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे बोलू शकताय. लगेच मी तुला फोन केला. आय कॉल्ड यू इन नो टाइम. आय कॉल्ड यू इन नो टाइम किंवा आय कॉल्ड यू इमिडिएटली. दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही बोलू शकता. तसंच लगेच मी येत आहे. आय एम कमिंग इन नो टाइम. आय एम कमिंग इन नो टाइम. क्लिअर झालं? नेक्स्ट, मला रोज भात खाऊन कंटाळा आलाय किंवा मला रोज रोज भात खाऊन कंटाळा आलाय. दोन्हीपैकी कसंही सेंटेन्स असेल. सिम्पली इंग्लिशमध्ये बोला, आय एम टायर्ड ऑफ इटिंग राईस एव्हरी डे. आय एम टायर्ड ऑफ इटिंग राईस एव्हरी डे. आता मी इथे राईस घेतलाय. राईसच्या जागी तुम्ही तुमचं जे काही तुम्हाला म्हणायचं असेल ते तिथे तुम्ही लिहायचं आहे. तुला समजावून समजावून मी थकली आहे. आय एम टायर्ड ऑफ मेकिंग यू अंडरस्टँड. आय एम टायर्ड ऑफ मेकिंग यू अंडरस्टँड. त्याबद्दल विचार करून करून थकली आहे. आय एम टायर्ड ऑफ थिंकिंग अबाउट दॅट. आय एम टायर्ड ऑफ थिंकिंग अबाउट दॅट. आय एम टायर्ड ऑफ थिंकिंग म्हणजे एखादी गोष्ट करून करून कंटाळणे. यासाठी तुम्हाला आय एम टायर्ड ऑफ थिंकिंगचा यूज करायचा आहे. आय होप तुम्ही अशी सेंटेन्स आता बनवू शकणार आहात. गाईज, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. त्याची एक एक गोष्ट खरी आहे, म्हणजे त्याचा एक एक गोष्ट खरी आहे किंवा त्याचा एक शब्द खरा आहे, अशा दोन्ही प्रकारी सेंटेन्स असू शकतं. हिज each and every word is true. His each and every word is true म्हणजे एक एक गोष्ट खरी आहे किंवा एक एक शब्द खरा आहे. काळजीपूर्वक तुला लागेल किंवा सावधानीपूर्वक तुला लागेल म्हणजे तुम्ही म्हणताय की सावध हो तुला लागेल किंवा काळजीपूर्वक चल तुला लागेल, असं काही सेंटेन्स असू शकतं. बी केअरफुल, यू विल गेट हर्ट.
बी केअरफुल, यू विल गेट हर्ट. आम्ही टॅक्सी करू. वी विल हायर अ टॅक्सी. वी विल हायर अ टॅक्सी. हायर करणे, एखादी गोष्ट भाड्याने घेणे, आणि एखादी गोष्ट भाड्याने घेणे किंवा करणे या अर्थाने हायरचा यूज करायचा आहे. गाईज, अशाच प्रकारचे आपण सेंटेन्स बोलत असतो जेव्हाही डेली यूज मध्ये कधीही कोणाशी बोलताना त्याच रिलेटेड मी सेंटेन्स घेतलेले आहे, तेव्हा ही सेंटेन्स नक्की तुम्ही तोंडपाठ करा, जेणेकरून कधीही यूज करण्याची जर तुम्हाला गरज वाटली की पटकन हे सेंटेन्स बोलायचे आहेत. त्यामुळे तुमची इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस सुद्धा होईल, इंग्लिशची इम्प्रुव्हमेंट सुद्धा होईल आणि तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बोलू लागाल. तो केव्हापासून ऑफिसमध्ये आहे. सिंपल सेंटेन्स आहे. तुम्ही म्हणता की तो केव्हापासून ऑफिसमध्ये आहे. सिन्स व्हेन ही इज इन द ऑफिस. सिन्स व्हेन ही इज इन द ऑफिस. तू केव्हापर्यंत ऑफिसमध्ये होता. पहिलं सेंटेन्स आहे की तू केव्हापासून ऑफिसमध्ये आहेस. आता दुसरं सेंटेन्स आहे की तू केव्हापर्यंत ऑफिसमध्ये होता. Until when were you in the office? Until when were you in the office? त्याचा भाऊ किती मोठा आहे. How much older is his brother? How much older is his brother? आता मी इथे भाऊ घेतला आहे, तुम्ही बहीण घेऊ शकता किंवा दुसरं किंवा त्याची आई किती मोठी आहे, असं सेंटेन्स तुम्ही आलटून पालटून बोलू शकता. तू माझा सगळ्यात छोटा भाऊ आहेस. आपण म्हणतोय की तू माझा सगळ्यात छोटा भाऊ आहेस. यू आर माय यंगेस्ट ब्रदर. यू आर माय यंगेस्ट ब्रदर. यंगेस्ट म्हणजे काय, सगळ्यात छोटा. मी त्याला चापट खाते वेळी बघितलं. आय सॉ हिम बीइंग स्लॅप्ड. आय सॉ हिम बीइंग स्लॅप्ड. बीइंग स्लॅप्ड म्हणजे चापट खाते वेळी, असं त्याचा मिनिंग होतो.